पम्या बाहेर सुरुवात पण झाली. या इडली खायला. गाडी पूर्ण फाकलेला आहे. पूर्ण गाडी फाकलेला आहे. जेवण नाही भेटणार आहे पम्या शेट का? जेवण बिवण फुल आहे. आता ज्यूस प्यायला आता आम्ही जेवलेत पक्के इकडे आणि जेवणाचा स्टॉप जाम पुढे. चल ना अरे चल ना. नमस्कार भावना, जय एकविरा जय आगरी कोली. मी छोटे लोखंडे. माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा एकविरीचा दुसरा दिवस आहे म्हणजे डे 2. आणि तुम्ही कालचा ब्लॉग बघितला नसेल तर लवकर जाऊन बघा. डे 1चा खूप मजा केली आणि खूप एन्जॉय केली आहे. आणि आज सकाळी लवकरच निघलो आणि माझी तर हालत एकदम बेकार झाली. नशीब पालखीवाले आले मागणं, तसा पालखीसोबत गेलो आणि थोडेफार व्हिडिओ काढले. मी ते पुढे टाकतो, तुम्ही बघा नक्की. आणि आपली पोरं सगळी मागे आहेत. मी सुयश पम्या आम्ही 3 जण होतो पुढे पालखीच्या इकडे. आणि पालखी गेली पुढे, जाम पुढे गेले. आवाज येत असेल तुम्हाला. आणि आपले मेंबर्स राहिलेत मागे. आणि मी काय इंट्रो घ्यायला विसरलो कारण की माझी चालायची सूज नव्हती. पालखी आली आणि पालखी घेतली. फुल सुसाट चालायला लागलो. खूप आम्ही 2 का 3 किलोमीटर पुढे आहेत आणि सगळी मागे आहेत. काय अजून येत आहेत काय माहिती नाही. पम्या आणि सुयश आराम करतोय. आता इथे जाणार, पुढे जाणार आणि थोडा काय नाश्ता करणार. जाम भूक लागले. आणि कालचा ब्लॉग बघितला नसेल तर लवकर जाऊन बघा. आणि खूप सपोर्ट करा आणि प्रेम द्या. आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या ब्लॉगला. ए आले हा आलो आले पत म्हणजे कसा चाललो भाई. आले आपले मेंबर्स आले. बाब्या, पनू आदा आले, सगळे आले. अजून कोण राहिल्या मागे? ओमी आणि ब्लॅकी राहिलाय. 2 जण दिसले ना अजून. हे रेग्या भाई, रेगे गडीबाद. चहा प्या, चहा नाश्ता करा. ए पम्या कसा काम आपला? एक नंबर. चहा आणि बिस्किट खायला या पोरा. आपण चाललो कसा? रप्पा काय पामले, तुमच्या मुले थांबलो आम्ही आहे. तुमचा विचार केला. थोड्या वेळात गाडी फाकणार आहे. आम्ही काय थांबलो? आता तुझ्यामुळे आम्ही नाश्ता केला. आता आमच्या बरोबर तुम्ही नाश्ता केला, आम्हाला नाही काय. अरे इडलीवाला आम्ही पाठवला तुम्हाला का? विचार म्हणून ए सांग पम्या. इडलीवाला पाठवला का? गेला सरळ. ए यार इडलीवाला मिस केला. इडलीवाला मिस केला. थांबत होतो. यो पम्या ऐकत नाही. थांब बोलतो. जाऊ दे झाला. चला आता मी पण नाश्ता करतो. माझ्यासोबत आहे गाडी फाकणारा. स्वतःला गाडी फाकणारा. एक ब्लॉकर बस.
काय काय लॉकर 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 आहेत आपले. चला मी पण चहा नाश्ता करतो, विचारत नाही मला कोण खातोय का नाही. आलेला आहे भाई, नाश्तावाला भेटला, इडलीवाला मगाशी गेला, यांना दिसला तरी आम्हाला सांगितलं नाही. पेट पूजा हे आता ठीक आहे ना, ओके ना. मला माहिती ना, तो मला बोलला कशी पोरं थांबले कसा आहे बाबा तू. एकदम मजेत. बघा इडलीवाला आलेला आहे आता. आगे लाना थोड़ा आगे. मैं एक राउंड मार के लेके आऊंगा ना. हे बघ अजून चालतंय इकडे. नाश्ता पण सुरुवात पण झाली भाई. पम्या बाय सुरुवात पण झाली. या इडली खायला बाप जीवात जीव. नको दाढीचं, दाढी थोडीशीच घेतो. घ्या घ्या आता मी पण नाश्ता करतो. बाब्या आहे बाब्या, नाश्ता करू दे मला. नाश्ता करतो आणि डायरेक्ट हे बाब्या देईल तो देईल. आरामात आरामात. भूमीनी बघ हे तर स्टार्टिंग आहे. कसे दमलेत बघा. दमला का रे बाब्या. नाही दमलो नाही अजून. आता आयडेस बाम लावलाय पायाला, तर बघूया कसं काय नियोजन काय होतंय काय माहिती. नाश्त्याचा स्टॉप होता पुढे, पण तिकडे काय थांबलो ना, कारण की मागेच आपण नाश्ता केलता, म्हणून काय पुढे काय थांबायची इच्छा झाली नाही. जाऊन डायरेक्ट आराम केलाय. 10-15 मिनटं आराम केलं, त्यात बी बडबड इतकी बापरे बाप. बाबा काय झोपून देत आहेत पण ना अर्धच. मी ना कमीत कमी ना 1 तास झोपलो असेल रात्रीपर्यंत. त्यानंतर 1 तास मला काय झोपत नव्हती लागली. त्याच्या अगोदर रात्री मी ब्लॉग एडिट करत होतो. 1 तास कसा झोपलो काय माहिती. एक घोरला तर दुसरा घोराला चालू होतो. मला शांत पाहिजे एकदम झोपायला. पाणी पिऊया आणि डायरेक्ट आपली रनिंग चालू. बाब्या आहे माझ्या जोडीला. बाब्याला बोललो चल यांच्यासोबत थांबलो तर मागेच राहू. हे हळूहळू येत आहे, स्लो येते एकदम. अजून निघाले पण नाही ते लोक. अजून नाही निघ तुम्ही निघाले नाही निघणार लवकर. चला डायरेक्ट आता आपण डायरेक्ट जेवणाच्या स्टॉपलाच पोचू असं वाटतंय. नाश्त्याच्या स्टॉपला पोचलो तर डायरेक्ट ब्लॉग घ्यायला भेटेल मला असं वाटतंय. बघूया आता. मागे पण आहेत 2-3 पब्लिक. ऍपल ज्यूस जेवण नाही भेटणार आहे पम्या शेट का. जेवण बिवण फुल आहे. आता ज्यूस प्यायला आता आम्ही जेवलेत पक्के इकडे आणि जेवणाचा स्टॉप जाम पुढे. 60 वर्षाचा म्हातारा आमचा. मी पण ज्यूस पितोय. पम्या शेट आज स्पॉन्सर आहे आपल्याला. माझं ऐका जरा थोडं. हा ब्लॉग मध्ये नाही टाकणार आहे मला माहिती आहे, तरी पण माझ्याकडनं ऐका. गाडी पूर्ण फाकलेला आहे. पूर्ण गाडी फाकलेला आहे. शेअर कर जरा. इथे मी ब्लॉग मध्ये टाकणार. सगळे झोपले आहेत इकडे हे बघा. आणि हा गर्लफ्रेंडला टाइम देतोय. टाइम देणं जरुरी आहे, नाहीतर गर्लफ्रेंड बोलणार नाही त्याशी. अंडू झोपलाय बघा. झोप. याही परपटात आणलाय त्याने. दुसरा पांडू होतो, तिसरा ते बघ अशी झोपलेत बघा. जेवायचं स्टॉप पुढे, तिकडे आम्ही थांबलो पण नाही. डायरेक्ट इकडे येऊन थांबलो, कारण की आम्ही मागे जेवण मागे. आम्ही जाम मागे सर्वात मागे आम्हीच आहे. जेवण करून अगोदरच घेतला आणि डायरेक्ट मेरा 54 आहे. झोपायच्या तयारीला. आराम. पाण्यात तर कोण गेले ना.
माझा ब्लॉग चालू आहे काय मोबाईल ठेव म्हणजे आवाज बघ कधी व्यवस्थित 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 हे बघा टांगा आमचा व्यवस्थित चालू आहे 1 नंबर चालतोय लेट्स गो तू करशील कमबॅक कर हे काय रे बाब्या तू पण गेला वाटतं बाबा गेला आता गेला नाही मग झोपला का तुम्ही ग्रुप सोडतात रे झोप तोडाच लागेल आपला मथुर थकलाय सध्या चल ना अरे चल ना अडकलो मी डायरेक्ट बेंच बसल्यावर अडकायला होतं त्यांनी काय केलं बघितलं का निकेप घे ना निकेपचा काहीच नाही फायनली पोचिंग अरे निकेपचा काय सूप भेटलाय जेवण आम्हाला काय भेटलं नाही भेटेल बनवायला घेतलं महत्वाचं सूप भेटलं आम्हाला थोडं आपण खास माणूस आहेत ना थँक्यू एक रुमाल पण नाही देखील अशी मजा नाही येते तोंडात थांब ना पमे यार जिंकला